मी आहे गौरव मंचेकर, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आणि आज मी विचार केला की चला आपण ब्लॉग चालू करूया. जस्ट ऑफिसमध्ये मी घरी आलो आणि मग माझ्या कानावर पडलं की मम्मीने आज काय केलंय, बटाट्याची भाजी केली. आणि मग मम्मीने विचार केला की चला आपण काहीतरी नवीन नाश्ता करूया. सो बोल, काय नाश्ता करतेस? पॅटीस तू हे ब्रेड आणला होतास ना, तर म्हटलं करूया. येस, मी ब्रेड आणलेला कारण की आता विचार केला की जरा काहीतरी नाश्त्याला काहीतरी चांगलं खाईल म्हणून नो मैदा, नो पाम ऑइल, नो कलर वाला फुल ब्रेड मागवला. आणि ते रोज सकाळी नाश्त्याला काहीतरी एक दिवस ऍपल असेल, एक दिवस ब्रेड सोबत काहीतरी खाईल, असं काहीतरी हेल्दी खात जाणार आहे. आता मी तुम्हाला लास्ट सिकवाल्या ब्लॉग मध्ये बोललो की आता जराशी डाएट चांगली करायची आहे, काहीतरी चटरपटर खात नाही बसायचं. कुछ भी नहीं बोलने का, समजी ना. मध्ये मूग सारखे आणत होता, मग नंतर मध्ये मूग जेव्हा मी ते अख्खा हफ्ताभर किती जास्त खाल्लेले तेव्हा मी जिमला कंटिन्युअसली जात होतो. आता मी जिमला कंटिन्युअसली जात नाहीये, मंडे पासून जाणार. कब आएगा समय आ गया. सो तेव्हापासून मी आता बघ मूगच आणणार. आणि हे पॅटीस किती इझी असतात बनवायला. ब्रेड घ्यायचे, बटाट्याची भाजी जे बनवली असेल टाकायचं, कोटिंग करायची, संपला विषय. मम्मीने 3 केलेत. आता मम्मी 3 खाणार, मी 1 खाणार. कितना झूठ बोलोगे यार. मी 3 खाते, त्यांना माहितीये माझं खाणं. हॉटेलमध्ये आता काहीतरी टीव्ही वरती बघू. बोल कसं झालंय? मस्त. मी आतमध्ये चटणी पण लावलेली चिंचेची. थँक्यू सो मच. सो मी जस्ट झोपेतनं उठलो आणि दीदी, यश, मम्मी हे लोक निघाले. सकाळी 3 वाजता मी यांना सोडलेलं, पण म्हणजे बाय करायला आलेलो फक्त. तर आता गुड बाय नाहीये, मम्मी पण नाहीये. मी आता सॅटर्डे संडे जर असं चिल मारणार आहे आणि माझा विचार आहे डोक्यात की जुडिओला जायचं, कारण की जुडिओमध्ये आहे 2 दिवसाची सेल आणि बघायचंय मला की मी काय काय घेऊ शकतो. नमस्ते, मैं मनी ट्री हूँ. आणि आता माझा एक मित्र येतोय फॉर नाईट आउट आणि तो येईल आणि तोपर्यंत मी सगळं घर वगैरे आवरून घेतो, झाडू बिडू काढून घेतो, आंघोळ वगैरे करून घेतो आणि मग जातो त्याला घ्यायला जावं लागतं. स्टेशन इकडनं स्टेशन किती लांब आहे तरी त्याला घ्यायला जावं लागतं. मलाही जायची इच्छा होती, बट कॉर्पोरेट मजदूर म्हणून मी नाही गेलो असतो. मला सुट्टी वगैरे भेटली असती, बट काय झालं सीन, लगातार 7 दिवसाची सुट्टी मला 2 वेळा भेटणार नाही आणि मला तशी सुट्टी 2 वेळा हवी आहे मार्चमध्ये. म्हणून मी विचार केला की सॉरी मला, कारण की त्याच्यानंतर जी एक ट्रिप आहे तिकडे मला जायची इच्छा आहे आणि मी तिकडे जाणार आहे. म्हणून मी नाही गेलो. विचार केला की जाऊ दे, कुछ पाणी गेले कुछ खोना वाढता आहे. नाश्ता पण नाही घरी काहीतरी, आता त्यालाच घ्यायला जाईल तेव्हा काहीतरी घेऊन येईल नाश्ता. तसं मी बाहेरचं तर खायचं बंद केलंय, नाही खाणार आहे मी बाहेरचं, बिलकुल पण नाही खाणार आहे. जरा खाईल जे दिसेल ते, बाकी नाही खाणार मी. घरात बनवून खाईल, बाहेरचा घरात बनवून खाईल, बट घरात खाईल. सो मित्र आला माझा फायनली आणि मी गाडी चालवत आता त्याला घरी चालवायला. सो खूप दिवसानंतर ठाणे स्टेशनला जाऊन जरा बरं वाटलं की भाई मी ठाण्यात राहतो असं कळलं. मी तर एकदम कोसो दूर आहे ठाणे स्टेशनच्या. मला मजा येते असं पॅसेंजर प्रिन्स पॅसेंजर प्रिन्स बनायला. आता घरी जाणार, सगळं घरचं तुम्हाला दिनचर्या दाखवतो की आम्ही दोघं काय टाइमपास करणार आहे. काहीतरी कुकिंग करू आणि मग बाहेर जाऊ, जुडिओ मध्ये शॉपिंगला जाऊ, कारण की सेल आहे. सेल बघितल्यावरती कसं तरी होतं. असं स्कूटीच्या पाठी बसायला मजा येते, बट असे मोठे केस लोकांवाल्यांचा प्रॉब्लेम असा होतो की सगळे केस राठ होऊन जातात. एका राईड मध्ये सगळे केस राठ होऊन जातात. घरी गेल्यावरती असं काय कशा खाट टाकतं असं कळत नाही, एवढे गुंतवून जातात. मग घरी जाऊन परत आंघोळ करा आणि एक हाती पण भेटते. क्या घर पे यार अभी तक एनिमी देखते बेटा. तू नहाने गया था. क्या करूं? हाय तो बोल, क्या हाय तो बोल, शर्मा क्यों रहा है? जस्ट माझी आता आंघोळ वगैरे करून झाली, त्याच्यानंतर इंग्रेडियंट्स वगैरे आले. क्या कर रहा था ये बीच में, क्या था इंग्रेडिएंट ये बार अभी बालों को करते मत बैठ. हाँ मैं भी वही करता है, बट स्टिल बोल कुछ तो पत्थर की तरह बैठ मत. हा सो काय करणार होतो आम्ही विचार केला की बटर पनीर करू किंवा नूडल्स वगैरे करू. माझे अजून केस सुकले नाही, दॅट्स वाय. बटर पनीर करू किंवा नूडल्स वगैरे करू. म्हणून मग आम्ही विचार केला की आता नूडल्स करायला घेऊया. कुठले नूडल्स, काय ते चिली गार्लिक नूडल्स होता है वो, गार्लिक चिली नहीं होता है. क्या फरक पड़ता है? अल्फाबेटिकल वाईज क्रोनॉलॉजी समजो, क्रोनॉलॉजी. आणि त्याचे इंग्रेडियंट्स वगैरे सगळं आलेले आणि मग करायला घेऊ. जरा टाइमपास नाश्त्यासाठी आम्ही हे काय बोलते प्रशांत, Croissant. क्रॉसॉन.
तो इसको प्रशांत बोलते हैं क्योंकि क्रॉसॉन बोलने को आता है नहीं, मेरे तो मुंह से निकलेगा भी नहीं, जो जीभ दिया है उससे निकलेगा भी नहीं मेरा। छोटा ना क्रोसेंट बोलता था इसको। मैं छोटा था, मेरे को पता भी नाही था। बोल तू अमीर था भाई। क्रोसा खाल्लं, ह्याला वेटच नाही कि चलो भाई एक साथ खाते हैं। अपना मित्र ब्लॉग ब्लिक करता है तो उसके वीडियो में जरा योगदान हो जाएगा। मुझे भूख लगी थी तो कोण बोला को खाली पेट आने के लिए, खा के आता था। नीट प्यारी थी दादा। हे मी माझ्या कॉलेजमध्ये जे पण मी बघितले ते सगळे असेच। सो मी आता विचार केला की चला आपण चालू करूया, बट साहेबांनी कपडेच नाही बदलले, वॉच बीच घालून वगैरे करतोय सगळी, आणि मी बघा हाफ चड्डी। सो आता मी असं जास्त काय असं फुल असं हे नाही करणार आहे, ते कुकिंग व्हिडिओ वगैरे नाही करणार आहे, असं टाइमपास आपल्याकडे आहे ना माणूस। मी तुमच्याशी बोलत आहे, हा बनवत राहील। मी पण याच्या घरी जायचो ना तेव्हा असंच काय काय खायला वगैरे बनवलेलं। आपण नक्की काय काय बनायचे रे? डेजर्ट्स में क्रीम रोले, ब्राउनी बनायचे। ब्राउनी तेव्हा मी अंड खायचो ना, तेव्हा मी नॉन व्हेजिटेरियन होतो, तर तेव्हा आम्ही नॉनव्हेज वगैरे पण सगळं भरपूर काय काय बनवलेलं। मोमोज कितना बनायचे? और ये मोमोज 100 मोमोज, हा 100 मोमोज आम्ही बनवलेले, दोघांनीच खाल्लेले। दोनों थे घर पे। फिर मंचूरियन भी बनाए थे, अफगानी चिकन बनाए थे, बटर चिकन भी बनाए थे, बटर चिकन भी बनाए थे, बटर चिकन नहीं, अफगानी चिकन बनाए थे, मंचुरियन भी बनाए थे। जमता का बोलू मराठी बोलायला माझ्यासोबत? नाही। आम्ही हे काय रे, वेज हाका नूडल्स हे असे मागवले। हाँ बट ये ड्राय वाले, इसको अभी पकाएंगे अपन। पाणी घ्यायचं, नमक डालणे का, आणि मग हे बॉईल करायचं। सो आम्ही हे 2 पॅकेट टाकले, त्याच्यामध्ये 5 होते, असं लिहिलं की 5 साठी सर्विंग आहे, बट आम्ही 2 टाकले। आता हे झाले आहेत, कच्चे झालेत जरा, कारण की आपल्याला नंतर पण सॉस वगैरे बनवताना ते पकणार आहेत। आमचं हे सगळं करून झालं, स्ट्रेन वगैरे सगळं केलं, त्याच्यानंतर ना आम्ही त्या रणवीर ब्रारची व्हिडिओ बघितलेली की काय करणे का, रणवीर ब्रार काय बोला था, अब इसको इसमें फ्लैट करना है, तेल डाल के फ्रिज में फ्लैट करना है। ये गिरा जरा, एक को खींच, ये सब धोने का भी अपन को है, काम कर लेंगे। वो ना स्नैबिट अभी नया ऐप आया। कौन सा बोला? स्नैबिट। क्या डेवलपर ओके भाई, ये लोग को पता नहीं, डेवलपर है, सब नॉलेज होना चाहिए। हाँ पर डेवलपर की भर की बात ही कभी सुना ही नहीं मैं ये। तो मैं करता है प्रोडक्ट रिसर्च, तो मेरे को पता है, तो तू भी कर प्रोडक्ट मैनेजमेंट। विंडो भी इतना भी अच्छा नहीं है, प्लीज मैगी इज बेटर, मैगी इज बेटर। एकदम देखो कैंसिल कर देंगे लोग, करने दे, मुझे नहीं मालूम। यूनिवर्स से कैंसिल कर देंगे, देखो यूनिवर्स से। एकदम इज द बेस्ट। बोसा पिझ्झा, इंडोमी बेस्ट। इंडोमी कशी बेस्ट? हा इंडोमी मध्ये तुम्हाला एक मेन गोष्ट सांगू, आता मला माहिती नाही की व्हिडिओ चालू की नाही, कारण की स्टोरेज भरला असेल तर माहिती नाही, नंतर बघूया आपण ते। इंडोमी का नाही चांगली मला असं वाटत, बिकॉज आय डोंट हॅव रिझन, मी खाल्ली आहे, मला आवडली आहे, बट मॅगी इज नॉस्टॅल्जिया। हे बाहेरगावी राहिलेले माणसं म्हणून आहे ना मॅगी आवडत नाही, दॅट इज वाय। तो नहीं अच्छी, मैं क्या बोलूं। ए फिरंगी क्या करने का अभी, भाजी काट अभी, भाजी ज्यादा गर्म है, ठंडा ठंडा डालने के फ्रिज में। अभी क्या वो सब मास्टर शेफ है क्या अपन, वो जो बोलेगा वो बोलेगा अपन लोग करने का? नहीं, वो और को मेरा हिंदी ऐसे करने का, तुम्हार को हमार को ऐसा है ना, हाँ एकदम टपोरी टपोरी टपोरी। समझी गया। तो क्या बोलते रे, क्या भाई ऐसे अब बात बता, अभी क्या-क्या प्रॉपर हिंदी सब्जी काय काय काटणे का वो बता। आम्ही असं विचार केला की चला ग्रीन कलर करायला पाहिजे, जरा काहीतरी नवीन करूया, म्हणून एक रेड एक येलो। इसका टेस्ट सच में अलग रहता है क्या? सेम, तो फिर ये क्या हाइब्रिड। आणि कांदा आणि गार्लिक, चिली गार्लिक नूडल्स करायचे, बट या ह्यानी एकच गार्लिक काढलाय। चिली गार्लिक में जरा ज्यादा गार्लिक रखता है, नहीं का इसको लमड़ा लमड़ा काटने का ना। मराठी में बात क्यों नहीं किया मेरे साथ पहले बार? मुझे क्या मन को मराठी का, मुंबई में रहता है, मराठी आती नहीं अभी तक तेरे को। बहुत भारी है, बहुत भारी है ना, बहुत भारी है। ये बहुत हल्का है। हाँ वही तो, इसका आधा खाली हो, किती हेवी है माहिती है, किती हेवी, असं पाव किलो वाटतं आपल्याला, Actually, पाव खोल के किलो देख लेते कैसा है, मानो अंदर से खाली रहेगा ना, केस खाली कर दूंगा नहीं इसके है, ऊपर। भारी। पर ये तो नहीं मुझे कटिंग बोर्ड, कटिंग बोर्ड देखो चाहिए तो ऐसा क्यों खड़ा है, दिख रहा है देखो कटिंग बोर्ड, जरा झूम ना। कटिंग बोर्ड शोधायचं आहे तर असं उभं आहे, तो मुझे क्या मालूम। असा हिल जरा हल। इसको ह्याला आणि ह्याला आपण लांबडा लांबडा कापायचं, आणि ह्याला मी ते काम दिलंय, सोलत बस। आई डोंट लाइक दैट। तुम लोग क्या बोलते हैं इसको? हम लोग मराठी में भोपळी मिरची बोलते, भोपळी किंवा ढोबळी मिरची। ह्याला सांगणार होतो, आमच्या कॉलेजमध्ये आता राहायचे ह्याचं नाही आहे कॉलेज माझं, आमच्या कॉलेजमध्ये आता चांगले चांगले फेस्ट चालले आहेत। F1 वगैरे गाड्या येत आहेत, F1
एवढा बजेट आता कसा आला त्यांच्याकडे? और F1 का आया अलग बात। Red और Bull का Red Bull था। के नहीं, Red Bull के पेज में भी आया अपना कॉलेज। मैं सोच रहा था कि भाई Red Bull रेडबुल के को पेज में। दूसरा कॉलेज मिला नहीं, मेरा कॉलेज में क्यों है लोग? बहुत अच्छा कॉलेज अवेलेबल है. पॉलिटिक्स. मला आता कॉल आला एकाचा, माहिती ना, मी असं कॉल वगैरे रिजेक्ट करत नाही, मी उचलतो सगळे कॉल्स. बट कॉल केला, कोण समोरून आलं, कोण? मला असं वाटलं की हे क्वेश्चन मी विचारलं पाहिजे होतं. कहाँ लगाया फोन? आपका क्या नाम है? हमसे क्या काम है? मला विचारतोय की कोण, मग मी कट केला कॉल. मला असं आवडत नाही तोंडावरती कॉल कट करायला, बिलकुल नाही आवडत. बट असे हरकत जर केले तर डिझर्व सेम ही आहे भाई. उगाच कलर मार के रखा है. हे असे याच्या काकाने कापलेले डायरेक्ट ऐसा करने का और हाथ से निकाल देने का, ये सब यूज नाही करणे का चोचले. आता आम्ही लगेच सगळं कापून घेतो आणि भेटूया परत. फर्स्ट टाइम ट्राई करते। हाँ फर्स्ट टाइम ट्राई करून, पण इट इज व्हेरी बेटर, व्हेरी बेस्ट. इंग्लिश इज नॉट इंग्लिशिंग, अच्छा दिख रहा है. सो फायनली आमच्या एवढं मेहनत करून रेडी झालेले आहेत. आता आम्ही खाऊन घेतो, जरा थंबनेल काढून घेतो आणि मग खाऊन घेतो. सो फायनली जरा टेस्ट रिॲक्शन करून घेतो. पहिलं तू खा, नाही म्हणा. अरे खा रे. फर्स्ट टाइम से तो बहुत अच्छे है, बहुत मतलब बहुत अच्छे है. जरा सा ऑयल ज्यादा हो गया, नंतर आम्ही टाक्या टाकूया. बट टेस्ट चाउमिन जैसा ही है. फुल मस्त पैकी एकदम किचन झालं. मम्मीला टेन्शन नाही, मम्मी व्हिडिओ बघत असेल तर बघ. चला का बोल, कुछ तो बना क्या. मस्त लगा। सो ऍक्च्युली या व्हिडिओमध्ये मी पूर्ण सगळं करणार होतो. आज क्यों राह तू, शर्मा क्यों राह तू. सगळं करणार होतो, जसं की कुठे जाणार होतो आपण, जुडिओला वगैरे जाणार होतो आणि मग नंतर असंच वॉकला वगैरे जाणार होतो. ते सगळं कव्हर करणार होतो. बट ही व्हिडिओ झाली आहे 22 मिनिट्स. त्याला मी आता कमी करून एडिट वगैरे करणार आणि मग ही एक सेपरेट व्हिडिओज ठेवू आपण कुकिंगची. वाय नॉट, कुकिंग का अलग ही कर देते. एंड बाकी पूरा जब घूम रहे टाइम पास कर रहे वो अलग कर देंगे. उसमें क्या है. म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा. हा ह्याच्यासोबत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करायला विसरू नका. भेटूया परत.